आज निरोप समारंभ. मी व्यासपीठावरील व्यक्तींचं कुणाचाही नामोल्लेख करत नाही. राणेश्वर कुंभार सर, वेळेची मर्यादा, विद्यार्थ्यांची मनस्थिती, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचा एक शिक्षण तज्ञ म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, स्वागत करतो या कार्यक्रमासाठी. खरं तर हा कार्यक्रम इयत्ता 4थीचा निरोप समारंभ नाही, कारण शिक्षण क्षेत्रात कुठे एंडिंग होत नसतं. अरे वा, एंडिंग हे नसतं शिक्षण क्षेत्रात. तरी सुरुवात तुमची दुसऱ्या इनिंगला होत असते. इयत्ता 4थीपर्यंत तुमचं प्राथमिक शिक्षण झालं. इथल्या शिक्षकांनी 100% योगदान दिलेलं आहे, मला माहित आहे. मोरे मॅडम असतील किंवा सगळेच महिला शिक्षक, प्राथमिक शाळेतले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, या सगळ्यांनी 100% योगदान देऊन तुम्हाला घडवलेलं आहे. इयत्ता 4थीची मुलं आज 4थीत सोडून 5वीत जात आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण कमी होत नाही, फक्त या शाळेतून थोडा त्यांचा दुरावा निर्माण होतोय. तो दुरावा ते त्यांच्या मानसिक स्थितीनुसार ते घेत असतात, कारण शिक्षण क्षेत्रात कधी एंडिंग होत नाही. मी या शाळेचा एक शिक्षण तज्ञ म्हणून मला माहित आहे, या शाळेत खरोखर पोरे सर, मोरे मॅडम, आपले मुख्याध्यापक घाणे सर, गायकवाड सर, जगताप सर, त्यांनी खरोखर 100% योगदान त्यांच्या इयत्तेला दिलेलं आहे. कारण या शिक्षकांनी आपला शाळेचा वेळ सोडून अतिरिक्त वेळ दिलेला आहे या शाळेसाठी, आणि या सर्व मुलांना त्यांनी घडवण्याचं अतिशय परफेक्ट काम केलेलं आहे. आणि हीच 4थीची पिढी आता उद्या जिल्हा परिषद शाळा सोडून हायस्कूलच्या शाळेत जाते. गाडीकर सर, हाच टेम्पो तुम्ही तिकडे पण ठेवणार आहे मला माहित आहे, कारण ही पिढी जिथं घडवण्याचं तुम्ही काम केले त्याच पद्धतीचं तिथं जनरेशन काढणार आहे. मला 100% गॅरंटी आहे की आता विद्यार्थ्यांची काय मानसिकता नाही की आता इथं काय बोलावं. आमच्या आराध्याला सुद्धा इथं बोलायचं होतं, बोलली. कारण मानसिकता मुलांची राहत नाही. पुरेसर सुद्धा आता भावना विषय चालू, त्यांना बोलताना थोडं कन्फ्युजन झालं. तुम्ही बघत होतो मलापासून, कारण एक 1ली पासून 4थी पर्यंत एक ग्रुप निर्माण करायचा आणि तो परत थोडं हायस्कूलच्या शाळेसाठी द्यायचा. खरोखर ही एक म्हणजे वाईट वाटण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. परंतु शिक्षणात कधी आपण असं समजायचं नाही की माझं शिक्षण आता इथपर्यंत होतं, आता मी दुसऱ्या शाळेत गेलो, कारण तो टेम्पो तसाच राहत असतो पुढे. मला फक्त एवढं सांगायचं, या शाळेतील शिक्षकांनी चांगले योगदान दिलंय. आणि आता माझी कन्या आराध्या इयत्ता 5वीला गेली, परंतु माझा किंवा अनिल भाऊ आपला संपर्क इथं कायमच राहणार. आपण आपल्या या शाळेसाठी सगळ्यांनी योगदान द्यायचं आहे. आता मगाशी सरांनी सांगितलं की वेळ प्रत्येकाला येते, पण वेळ प्रत्येकाची येते हे सुद्धा लक्षात ठेवा. वेळ प्रत्येकाला येते तशी वेळ प्रत्येकाची येते. त्यामुळे आपण आपल्या कॉम्पिटिटर आपणच नेमायचं. माझा कॉम्पिटिटर मीच आहे. मला गेल्या वेळी 94% मार्क पडले होते. माझ्या मित्रमैत्रिणीला किती पडले मला माहित नाही. मला पुढल्या वेळी 94.5 किंवा 95% मार्क पडायचे. आपला कॉम्पिटिटर आपण नेमायचा आहे, कारण पुढची पिढी अजून काही वर्षांनी जी घडणार आहे त्यावेळी तुमचा कॉम्पिटिटर तुमचा जवळचा नसतो, तो दुसरा कुठला असतो. तुम्ही उद्या कॉलेजला जाता, परत पोस्ट ग्रॅज्युएशन करता, परत तुम्ही PhD PhD कुठे काही करत राहता, त्यामुळे हे विद्यार्थी नसतात. त्यामुळे स्वतःचा कॉम्पिटिटर स्वतः ठेवायचा आणि जीवनात काहीतरी घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा. फारसं काही वरचं बोलत नाही. मी परत एकदा 4थीच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी, शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथं दिलेल्या शैक्षणिक योगदानासाठी सर्व शिक्षक टीमचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन मानतो आणि माझी गोष्ट. या शाळेमधील 4थीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ आहे आणि या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी आजचे अध्यक्ष आपल्याला कुंभार सर वाटलेले आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापक घाणे सर, गाडीकर सर आणि मोहिते सर असतील आणि बरेच ग्रामस्थ आहेत, महिला वर्ग आहेत. आणि आज खरं तर आपण पाहिलं की आजचे हे विद्यार्थी आहेत 4थीच्या वर्गातून थोडं हायस्कूलमध्ये जाणार आहेत. बऱ्याच त्या विद्यार्थ्यांनी मागे जे भाषणं केली, मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये सर्वांनी एक विद्यार्थ्याचं नातं असेल, शिक्षकांचं नातं असेल, ते त्यांनी भावनिक व्यक्त केलं. मला एवढं सांगायचं आहे की जिल्हा परिषद शाळा जे आहे ते इथून जी मुलं घडणार आहेत आणि ते हायस्कूलमध्ये जाणार आहेत. मागाशी सरांनी सांगितलं की ते 24 कॅरेटचं जे सोनं आहे ते गाडीकर सरांनी पुढे 52 कॅरेटचं सोनं करावं एवढी मी विनंती करतो. आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण या शाळेमध्ये मिळत आहे. आपण बघितलं की इथून जे काही मुलं बाहेर पडत असतात, काही इंग्लिश मिडियमला असतात, ते आपण बघितलं मोठ्या प्रमाणात फी आकारत असतात. आणि इथं जे शिक्षण बघितलं खेळवांगीचं की ते मोफत शिक्षण, आणि मोफत शिक्षण जे आहे
हे अतिशय चांगलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं इथे दिलं जातं.